मला एक कमेंट आली होती, चांगली कमेंट होती की सर तुमचं ऐकून नांदायची नोटीस पाठवायची नाही तर मग नक्की काय करायचं, पोटगी भरत राहायचं का? एकाने सांगितलं की वकिलांनी सांगितलं, कोणी सांगितलं पोटगी भरावीच लागेल, आधीच राहावी लागेल वगैरे वगैरे, मग नांदायची नोटीस पाठवा. तर मित्रांनो, तुम्हाला जोपर्यंत हे कळत नाही की नांदायच्या नोटीसचा आणि पोटगीचा काही संबंध नाही तोपर्यंत तुमचे हे प्रश्न लागूच होणार. नांदायची नोटीस पाठवली म्हणून तुमची पोटगी वाचली असा DV मधला एखादा निकाल मला आणून दाखवा, आपण मग त्याच्यावर माझं स्टेटमेंट मी मागे घ्यायला तयार आहे. मी जे बोलतोय, मी जे सांगतोय ते कायद्यानुसार सांगतोय मित्रांनो. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये नांदवलं नाही किंवा नांदायला हे केलं नाही याच्याबद्दल कुठलाही सेक्शन नाही. डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदाच मूळतः लगेच समजणारा आहे. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे हिंसाचार, आणि हिंसाचार झाला म्हणून ही पोटगी आहे. त्यामुळे हिंसाचार आपण केलेला नाही हे सिद्ध करणं या केसमध्ये अधिक महत्त्वाचं.